विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स अँड फिजिक्स एक्सपर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मी स्वागत करतो. आज आपण इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंडायसेस आणि क्यूब रूट हे चॅप्टर घेऊन आलेलो आहोत. त्यातल्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी आपण समजून घेणार. तर ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन, ए रेस टू एम प्लस एन, मल्टिप्लिकेशन असेल तर मग इंडायसेसची ॲडिशन होते. ए रेस टू एम डिवायडेड बाय ए रेस टू एन, सो ए रेस टू एम मायनस एन. डिव्हिजन असेल तर सबट्रॅक्शन होते. थर्ड, ए रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम इंटू एन. ए रेस टू झिरो म्हणजेच कुठलाही अंक असेल आणि पॉवर जर इंडेक्स 0 असेल तर उत्तर 1 येईल. आणि समजा 1 रेस टू एनी पॉवर एन जरी आला तर उत्तर 1 येणार आहे. 1 रेस टू 100 आहे, कुठलाही पॉवर असेल तर उत्तर 1 येणार आहे. ए रेस टू पॉवर 1 असेल तर एच येणार आहे. मित्रांनो, ए रेस टू मायनस एन असेल तर मग खाली गेल्यावर तो ए रेस टू पॉझिटिव्ह एन होणार आहे. असे बरेचसे लॉज ऑफ इंडायसेस तुम्ही अभ्यासलेलेच आहेत. ते खूप महत्त्वाचेच आहेत, पण तुम्हाला ते सहज समजतील. आपण एक फक्त रिव्हिजन घेतली. प्रामुख्याने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय समजून घेणार आहोत ते लक्षात घ्या की मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा रीडिंग असतं आणि ते मॅथमॅटिक्समधलं रीडिंग तुम्हाला करता आलं पाहिजे. लक्षात घ्या. त्या संदर्भात आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा बरं, तुम्हाला वाचता येतं का? काय आहे हे वाचा. एम पॉवर ऑफ nth रूट ऑफ एक्स. लक्षात घ्या. किंवा याला असंही वाचू शकणार, nth रूट ऑफ एम पॉवर ऑफ एक्स. याला लिहिणार कसं? इंडेक्स फॉर्ममध्ये आधी पॉवर घ्यायचा आहे डिवायडेड बाय रूट. याचंही वाचन तसंच करणार आहात. एम पॉवर ऑफ nth रूट ऑफ एक्स किंवा nth रूट ऑफ एम पॉवर ऑफ एक्स. समजा एक्झाम्पल घेऊया. बघा बरं, 10 रेस टू 7/5. हाऊ डू यू रीड इट? 5th रूट ऑफ 7th पॉवर ऑफ 10 किंवा 7th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 10 and you can write in the indicial form like 10 raised to 7/5. करेक्ट. असे अनेक एक्झाम्पल तुम्हाला घेता येतील. त्यांची रीडिंग तुम्हाला करता आली पाहिजे, त्याचं वाचन तुम्हाला करता आलं पाहिजे. मित्रांनो, जर फक्त रूट एक्स असेल तर तुम्ही त्याला लिहिणार आहात एक्स रेस टू 1/2. क्यूब रूट असेल समजा तर तुम्ही लिहिणार आहात एक्स रेस टू 1/3. दिस इज द स्क्वेअर रूट ऑफ एक्स, दिस इज द क्यूब रूट ऑफ एक्स. समजा 4th रूट असेल, 4th रूट ऑफ एक्स, यू कॅन राईट एक्स रेस टू 1/4. तुम्ही वाचणार आहात 4th रूट ऑफ एक्स. समजा 5th रूट दिलेला असेल, you can write x raised to 1/5. And how do you read 5th root of x? Have you understand? It is very easy. जर तुम्ही इयत्ता 9वीचे विद्यार्थी असाल तर हा जो आहे रूट या ठिकाणी nth, याला आपण इयत्ता 9वीमध्ये सर्डमध्ये ऑर्डर म्हणत असतो. ऑर्डर ऑफ द सर्ड. समजा हा सर्ड आहे, त्याची ऑर्डर आहे n, याची ऑर्डर आहे 5, याची 2, 3, 4 आणि ऑर्डर 5. लक्षात घ्या. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. रीडिंग कसं करायचं ते आपण समजून घेतलेलं आहे. मित्रांनो, यात काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत. क्वेश्चन नंबर 1, राईट बाय युजिंग इंडेक्स फॉर्म. म्हणजेच जे प्रश्न तुम्हाला देण्यात आलेले आहेत त्यांचं रूपांतर तुम्ही इंडेक्स फॉर्ममध्ये करा. फार सोपं आहे. वाचन करा बरं. 5th रूट ऑफ 13. तुम्ही कसं लिहिणार याला? 5th रूट ऑफ 13 आधी लिहिणार 13 ब्रॅकेट रेस टू 1/5. सो दिस इज द 5th रूट ऑफ 13. अगेन हियर राईट इन द ब्रॅकेट 9 6th root of 9. So I write 1/6. Here 8th root
of 100, so I write 100 bracket 1 upon 8. Here I write 30 because the 7th root of 30, so I write first 30, then 7th root, therefore 1 upon 7. Very easy, correct? किती सोपं आहे बघा. जे रूट असतं 5th रूट इथं आपण अपॉनला घेतलेला आहे, 6th रूट अपॉनला घेतलेला आहे, वगैरे वगैरे. आणि पॉवर त्या ठिकाणी असं काही सांगितलेलं नाही म्हणून आपण 1 घेणार आहोत. समजा जर पॉवर काही वेगळं सांगितलेलं आहे तर मग काय करायचं पाहू. क्वेश्चन नंबर 5. 5th root of 7th power of 13. तर त्यावेळेला तुम्हाला रूट आणि पॉवर दोन्ही दिलेलं असेल तर मग तुम्ही कसं लिहिणार आहात त्या ठिकाणी बघा. 13 ॲज इट इज, जे पॉवर आहे ते वरती लिहिणार आहोत आणि रूट खाली, लाईक दिस. 13 raised to 7 upon 5. आणि रूटच्या माध्यमातून सुद्धा आपण लिहू शकतो 13 ॲज इट इज, 13 raised to 7 अँड रूट इज 5. या ठिकाणी रूट इथं लिहिलेलं असतं 5th रूट 7 पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 13 किंवा 5th रूट ऑफ 7 पॉवर ऑफ 13. अतिशय छान एक्झाम्पल्स आहेत, तुम्ही समजून घेतले तर तुम्हाला परीक्षेत सोपे जातील. मित्रांनो, फाइंड द क्यूब ऑफ द फॉलोइंग. 0.2 क्यूब कसा काढायचा पहा. 0.2 क्यूब ॲज इट इज, यू कॅन राईट 0.2 इंटू 0.2 इंटू 0.2. क्यूब असल्यामुळे तुम्ही 3 वेळा लिहिलेलं आहे. दॅट इज इक्वल टू, इग्नोर द डेसिमल पॉईंट, ओनली मल्टिप्लाय द डिजिट. 2 2s are 4, 4 2s are 8, I write 8. But we ignore one decimal point here, one decimal point here, also one. Total 3 decimal points. So therefore, from the right, put the decimal point after the 3 digits. Only one digit, so therefore write 0. Again write 0. 1, 2 and 3. So therefore put the decimal point and put 0 before the decimal point. So this is 0.008. Similarly, here you can write 0.3 into 0.3 into 0.3. Ignore the decimal point. 3 3s are 9, 9 3s are 27. I write 27. So one digit decimal point, one digit, another one digit, another one, so total 3 digits. So therefore cross the 3 digit from the right, 1 2 and 3. So therefore put the decimal point and put 0 before the decimal point. 0.027. Similarly, you can write here 0.4 into 0.4 into 0.4. So student, ignore the decimal point. 4 4 the 16, 16 4 the 64. So I write 64, and again you understand that one decimal, 2 and 3. So total 3 decimal points, 1 2 and 3. So put 0 before the decimal point. So in this way you can find the cube of the following. मित्रांनो, फार सोपं आहे. आणि याच्यानंतरचा पुढचा टॉपिक त्या ठिकाणी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया, फाइंड द क्यूब रूट. ठीक आहे, धन्यवाद.